नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला रताळी दाखवते. आज रताळ्यापासून रेसिपी दाखवणार आहे. महाशिवरात्र आलेली आहे आणि यापासून तुम्हाला भन्नाट अशी मस्त मिठाई म्हणा किंवा काही पण बोलू शकता तुम्ही, अशी मी गुलाबजाम करून दाखवणार आहे. हे रताळीपासून एवढे अप्रतिम लागतात, तोंडात टाकताच विरघळणारे आहे. आपल्याला झंझट नाही कसली, पण उपवासासाठी खास आहे. उपवास असलं तरी खावा, नसलं तरी खावा, पण एवढी भारी आहे. महाशिवरात्र स्पेशल तुमची होण्यासाठी मी रताळीचे गुलाबजाम दाखवणार आहे. मैत्रिणींनो, पहा आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ. खूप छान आहे, खूप मस्त आणि पटकन होणार आहे. कसलंही झंझट नाही. एक दोन टिप्स आहे, त्या लक्षात ठेवा. तुमची कधीच बिघडणार नाही. अगदी ओरिजिनल तुम्हाला भेटतात ना गुलाबजाम, अगदी तसेच होणार. पहा तुम्ही, कळणार पण नाही का हे रताळीचे गुलाबजाम आहेत म्हणून. तर ही सर्व रताळी मी उकडून घेतलं होतं. एक मोठंच रताळं उकडलेलं आणि ते पाण्यात कुकरमध्ये लावलं, वरून प्लेटमध्ये ठेवलं होतं. वरती पाणी लागून दिलं नाही त्याला खालचं. अशा पद्धतीने उकडून घेतलं होतं. आता ह्याची साल काढून घेतली मी रताळीची. मोठंच रताळी घेतलं होतं, त्याच्यामुळं 2-3 घ्यायची जरूर नाही, एक असलं तरी पुरेसं आहे आपल्याला. तर पहा, जवळजवळ हे माझ्याकडं हे जवळजवळ पाव किलो रताळे असेल, एवढं मोठं रताळं होतं. आता हे आहे ना आपला स्पून काट्यावाला, ह्यानी असं त्याला करायचं. काही काही रताळ्यांमध्ये ना अशा मध्ये केसं असतात, तर ती केसं असल्यामुळं ते असली तर ती काढून टाकायची. ह्याच्यात नाही येत, तर असली तर ती ठेवायची नाही, ती काढून टाकायची. आणि असं ह्याने केल्यामुळं दिसतात आपल्याला. तुम्हाला ह्याने नाही जमलं तर किसून घ्या, पण रताळी अशा फोडीनं राहिल्या नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला नंतर काय घालायचं त्याच्यामध्ये आणि कसं बनवायचे पाहूया. आता वाटणारच नाही तुम्हाला रताळीचे गुलाबजाम केलेत म्हणून. एवढे जबरदस्त गुलाबजाम आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पहा संपूर्ण, मग कळेल तुम्हाला. कसं उपवास असला तर काय खावं, काय टेन्शन येतं. तर खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा दुसरं काही खाऊन कंटाळा. इथे मी घेतलेली आहे पहा आता दूध पावडर. 1 वाटीभरून दूध पावडर घेतलेली. ही वाटीचं मेजरमेंट पहा आता. हे वाटीचं मेजरमेंट तुमच्या लक्षात राहू द्या. ही वाटी घेतलेली आहे ना, पुढे पण आपल्याला ह्या वाटीचा उपयोग पडणार आहे, म्हणून वाटी लक्षात ठेवा. हे सगळं एकजीव करायचं, दूध पावडर आणि रताळं. त्याच्यात मळून घ्यायचं, एकदम कुस्करून गोळा बनवून घ्यायचा. आपल्या पोळीला बनवतो, चपातीला गोळा बनवतो ना, तशा पद्धतीने. ह्याच्यात नाही आपण अजून साजूक तूप घातलं, नाही काहीच घातलं. बघा, त्याच्यातच मळणार आहे, रताळीमध्येच मळणार आहे सर्व. मैत्रिणींनो, जर तुमच्याकडं रताळं एवढं आहे, आता एक जवळजवळ माझ्याकडे पाव किलोचं रताळं आहे हे. तर पाव किलोचं रताळं जर समजा असलं तुमच्याकडं, 1 वाटी मी दाखवली तेवढी भरून घाला दूध पावडर. नाही तर मग तुमचं रताळू पाण्यात विघरून, जास्त जर झाली तर पाण्यात विघरून जातील, कमी झाली तर कडक होतील. म्हणजे असं पहा तुम्ही. म्हणून माप एकदम परफेक्ट आहे. हे टिप्स आहेत मध्ये तुमची रताळू कधीच खराब होणार नाही. हे बघा, आता असं घ्यायचं आणि असं. मी आता भरपूर पीठ झाले, मोठेच करणार आहे. पहा तुम्ही आता केवढे मोठे करते. हे बघा, जरा पण चिरा नाही जात कुठे का काहीच नाही, अगदी अलगद होतात. पण हे मळून घ्यायचे व्यवस्थित, हातावर पण मळायचं. हे पहा, अगदी गोल गरगरीत मस्त होतात. पहा, मोठे करणारे कमी झाले तरी पण एक मोठा मला आवडतात. छोटे नाही आवडत एवढे. मोठे असले तर दिसतात पण छान, मस्त वाटतात. तर हे रताळीचे असल्यामुळं टेस्ट तर छान येणारच. याला आपल्याला हे बघा असं मळून घ्यायचं. आता मी सर्व करून घेते, मग तुम्हाला दाखवते. बघा, एवढे झालेले आहेत आपले. पहा बरं, किती बरेचसे झालेले आहेत आणि गोल गरगरीत एकदम मस्त. जरा पण चिरा नाही गेल्या कुठे का काहीच नाही झालेलं त्यांना. आता मी हे बाजूला झाकण ठेवते, ओला कपडा ठेवून बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत आपला पाक करायचा. तोपर्यंत हे पहा,
आता ह्याला पाक करून घेते मी व्यवस्थिशीर. तर मी घातलेले आहे 2 ग्लास पाणी आणि ती वाटी घेतली ती दूध पावडरची तेवढी भरून आपण साखर घेतलेली आहे. तीच पावडर वाटीत भरून आपण दूध पावडर घेतलेली होती तीच वाटी भरून साखर पण घेतलेली आहे. म्हणजे अंदाज पहा, पाव किलोला जास्त म्हटलं तरी असं साखरी पण समजून जा. पाव किलो रताळा आहे तर पाव किलो साखर, पाव किलो दूध पावडर आणि पाव किलो रताळू. हे बघा, आता माझ्याकडे केसर आहे म्हणून टाकली मी. तुमच्याकडे असली तर टाका, नाही नसली तर नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलंच कलरचा हवी तर थोडा फ्रूट कलर असतो, जेवणाचाच कलर भेटतो तो, आपण जिलाबीत वगैरे घालतो ना तो कलर, थोडासा 2 चिमटीभर टाकला तरी चालेल. पण केसर असली का मग त्याचं ओरिजिनल आहे केसर आहे म्हटल्यावर छानच वाटतं ते. हे पाक होऊन द्यायचं आपल्याला. मस्त पाक साखर वितळली आहे, उकळी आलेली आहे, खळखळून तिला. आता माझ्याकडे विलायची आहे 2-4, त्या सोलून टाकणार आहे मी. त्याला बारीक नाही करून टाकणार, सोलून अशा उकळीमध्ये सोडून देणार आहे. साली पण टाकणार, त्याच्यात दाणे आहेत ते पण टाकणार. आता होऊ दे, अजून काय एवढा झाला नसला रे बघते, तरी पण थोडा चिकटपणा आला पाहिजे पाकाला, मग पाक होतो लगेच. आता ह्याला कमी गोड असला तरी चालेल मैत्रिणीनं, का की आपल्याकडे रताळी आहे, गोड रताळं असतं. थोडासा कमी असला ना गोड तरी पाक चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पहा आता होईनच थोड्या वेळात. हे बघा, थोडा होऊ दे अजून. आता पाहूया. आता मी काढून घेते, झालेला आहे आपला पाक. बाजूला ठेवते उतरून आणि वरती तूप ठेवते. हे साजूक तूप आहे, तुम्हाला तेलात तळायची तर तेलात पण तळू शकता, तुम्हाला तुपात तळायची तर तुपात पण तळू शकता. मी तूप घेतलेलं आहे, ते तुपात अशी तळून घ्यायची. गॅस पहिला एकदम फास्ट करायचा आणि नंतर मग थोड्या वेळात स्लो करून टाकायचा. आता स्लो करायचं बघा, स्लो करून टाकायचा, म्हणजे वरचा कवर कडक झाला ना थोडा फास्ट गॅसनी, मग एकदम स्लो करायचा. आतपर्यंत शिजलं पाहिजे आपले हे, आतपर्यंत गुलाबजाम शिजले पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण गुलाबजाम खातो कधी कधी पहा बरं, आतमध्ये बी तशीच असते, एक बी निघते, अशी कडकपणा आतमध्ये पैदा होतो. मग ते शिजल्या नाहीमुळे होतं तसा. ते पण लक्षात ठेवा, जरा टिप्स पहा तुम्ही, लक्ष देऊन पहा. आतपर्यंत शिजला पाहिजे, हे बुडबुडे सगळे कमी झाले पाहिजे, रंग त्याला थोडासा काळपट आला पाहिजे. त्याच्यात आपण टाकलं ना पाकात का त्याचा रंग परत फिका होत जातो. म्हणून आत्ता तळताना थोडंसं काळपटच तळायचे. एकदा पाकात मुरत गेलं ना ते, मग फिका रंग होत जातो त्याचा. म्हणून आधीच ना थोडासा काळपटपणा रंग येईल ना तोपर्यंत तेवढेच तळायचे आपल्याला. पहा आता काळपटपणा रंग आलेला आहे. आता आपल्याला काढायला काहीच हरकत नाही. आता मी काढून घेईन बहुतेक. आता छान रंग, एकदम स्लो गॅस केलेला आहे मी, फास्ट बिलकुल नाही गॅस केलेला. आतपर्यंत शिजले पाहिजे आपल्याला, अशी करायचे. हे बघा आता छान झालेले आहेत. आता मी काढून घेते. आता एवढा रंग काळा आला पाहिजे, मग झाले बनायचे आपले. जेवढा रंग काळा पडेल ना तेवढ्या नंतर पण फिके होतात ते, आणि आतपर्यंत शिजतात ह्याच्यामुळं. आता दुसरे पण उरलेले टाकून घेते. टाकल्यानंच असं फिरवत राहायचं, का की मग एक बाजूला भाजतं एक बाजूला नाही भाजत, असं नको व्हायला आपल्याला. म्हणून त्याला ना फिरवत राहायचं सारखं ते आपला झारा. गॅस मी आता स्लो केलेला आहे.
शिजू द्या चांगलं मस्त. होतच आलेले आहेत आपले. पहा किती रंग सुंदर सुंदर झाले आणि एक पण फुटला नाही मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. आणि एकदम शाईन आलेली त्या गुलाबजामला. वाटतं का तुम्हाला का रताळीचे गुलाबजाम आहेत म्हणून? बिलकुल वाटत नाही. खायला पण नाही वाटणार आणि करायला तर पण नाही वाटणार, दिसायला पण वाटणार नाही हे रताळीचे गुलाबजाम आहेत. फार अप्रतिम लागतात. उलटे त्या गुलाबजामपासून हे गुलाबजाम छान वाटतात खायला. नक्कीच करून पहा. रताळी आता बाजारात भेटतात भरपूर. महाशिवरात्री आल्यामुळे तर आणखीनच बाजारात रताळी यायला लागलेली आहेत. भरपूर रताळी येतात आणि बनवून पहा खरंच एकदा. आता आपण हे उतरून ठेवून पाक ठेवूया परत. आता पाक हा होऊ दे, म्हणजे गरम आहे. आता गरम याच्यावर ठेवायचे, आपल्याला टाकायचे, चांगलं ढवळून घ्यायचे. पहा बरं, आता बघा रंग बदली होत चाललेला आहे. रंग बदली होतो जातो. जरा पाणी त्याला लागलं ना, म्हणजे आतपर्यंत गेलं ना, तर रंग एकदम मस्त येतो. आता मी दुसऱ्या ह्याच्यात काचेच्या ठेवणार आहे ना, ट्रान्सपोर्ट करणार आहे. ह्याच्यातच ठेवून देणार आहे ना, ह्याच्यात ट्रान्सपोर्ट करून घेते. हे पहा, आपलं केसर टाकल्यामुळं आणखीन रंग छान आलेला आहे त्याला. आणि हे टाकल्यावर आता हे अजून काही झाले नाही एवढं, तरी पण मी तुम्हाला काढून दाखवते. आता कापून दाखवते. पहिली गोष्ट असं झाकून ठेवून द्यायचं. आता मी एक दोन कापून दाखवते तुम्हाला, मग समजेल तुम्हाला कसे आहेत म्हणून. ते एक घेतला, पहा बरं, अशा पद्धतीने अगदी अलगद कापला गेला. किती छान, अगदी रसाळ. हे बघा, अजून थोडा आतमध्ये पाक गेला नाही. पहा बरं, पाक गेल्यावर अजून थोडा, आत्ताच टाकलं लगेच ना, पण लगेच कापला पाक. आता दुसरा एक दाखवते आणखीन. रसरशीत झालेत नुसते मस्त. हे बघा, थोडं थोडं राहिलेलं आहे ना. आता पाक टाकते त्याच्यावर मी. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बनवून पहा एकदा. गुलाबजाम खूप टेस्टी लागतात. तोंडात टाकताच विरघळून जातात मस्त एकदम. तर आवडली असली ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटले माझे रताळीचे गुलाबजाम. महाशिवरात्र स्पेशल हा आयटम कसा वाटला तुम्हाला? नक्कीच बनवून पहा एकदा. या पद्धतीने बनवलं तर खरंच गुलाबजाम पण जास्त होतात. किती पण खा असे होतात. का की आपण रताळी घातलं त्याच्यामुळे एवढं काय रताळी महाग नसतात. आणि दूध पावडर आणायची, त्याला कसलंच मावा वापरायचं नाही किंवा काहीच नाही. मस्त आपली स्पेशल होणार आहे महाशिवरात्र. तर मैत्रिणींनी या पद्धतीने एकदा बनवून पहा. खरंच जबरदस्त रेसिपी आहे, आवडणारी आहे सर्वांना. लहानांपासून मोठी आवडीने खातील असे गुलाबजाम बनवले तर. आणि मोठे मोठे आहेत, बारीक जरा पण नाही, मोठे मोठे गुलाबजाम आहेत. किती सुंदर दिसतात पहा. रंगही फार सुंदर दिसतो त्यांचा. आता बदलत चाललेला आहे कलर आणि छान कलर आलेला आहे त्याला. तर मैत्रिणींना नक्कीच आवडेल. तुम्हाला आवडलं तर नाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय. परत